नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळची 10 वाजले, सर्वांना गुड मॉर्निंग। आज व्लॉग सुरू करते सकाळी। तर आज गाडीची रिपेरिंग करायची, तर गाडीचं साहित्य घेऊन आलो आहे, तर तुम्हाला दाखवतो मी काय काय साहित्य आणलं आहे। तर टोटल 1280 रुपयाचं साहित्य आणलं आहे, तर तुम्हाला दाखवतो मी। तर मित्रांनो बघू शकता, एक क्लच प्लेटचंच आहे काहीतरी साहित्य, स्प्लेंडर, पासप्रो, CD, DX, वॉशर प्लेट काहीतरी आहे। आणि हे बघा क्लच वायर आहे, तर हे नवीन क्लच वायर आहे। हे क्लच प्लेटचं पुरं असेंबली घेतलं आहे, पूर्ण ब्लॉक। तर बघू शकता खूप महाग आहे मित्रांनो, हे जवळजवळ 750 रुपयाचं आहे। तर बघू शकता जवळजवळ 750 रुपयाचं आहे। आणि त्याच्यानंतर एक ऑइलचा डब्बा आहे, तर बघू शकता मोटूल कंपनीचं आहे, एक ऑइल डब्बा आहे। आणि मित्रांनो आणि एक ब्रेक लायनर घेतलं आहे, ते बघू शकता ब्रेक लायनर आहे। आणि मित्रांनो एक स्टार्टर ब्रश घेतला आहे। तर मित्रांनो एक स्टार्टर ब्रश घेतला आहे, सेल स्टार्ट नाही होत, बघू आता सेल स्टार्ट होते की नाही। तर स्टार्टर ब्रश एकदम स्वस्त आहे, 98 रुपयाचं प्राईज आहे, पण त्याने किती घेतले काय माहिती। पण टोटल माझ्याकडून 1280 रुपये घेतले एवढ्या साहित्याचे। तर एकदम किरकोळ साहित्य आहे, पण 1280 रुपये घेतले। आता रिपेरिंगला किती पैसे लागतात काय माहिती, तर बघू। मित्रांनो जातो आता कारागीरकडे बघतो किती पैसे लागतात ते। तर सर्व साहित्य मी घेतलं आहे, तर 1280 रुपयाचा खर्च झाला आहे। बघू आता रिपेरिंगला किती घेतात ते। मी दिसतोय का इकडे? हां, खाना खातोय मी इकडे। खाना आंबे आणले बाई इकडे। हे बघा किती मस्त आंबे आहे ना। हे बघा, दाखव आंबे आम्हाला। दाखल उभी राह दाखव आता। हे बघा, आता इथं हे बाळा खेळतोय इथं। कॅमेरा इरे बाळा काय करतोय रे? काहीच नाही, पिशीन कधी तोंड पुसते। होते का पण? हा, होतंय मग। ये बघा हां, सगळे शूटिंग काढ। तर मित्रांनो फायनली आज गाडीचं काम करून आणलंय, तर गाडीचं स्टार्टर ब्रश पण टाकून घेतले, त्याने सेल्फ चालू झाला। आणि जे आपलं क्लच प्लेटचं होतं ते पूर्ण असेंब्लीच पॉईंट घेतला होता मी, तो 795 काहीतरी रुपयाचा होता। म्हणजे टोटल मला ना सामान भेटलं 1280 रुपयाचं सामान आणलं होतं मी। तर टोटल 1280 रुपयाचं सामान आणि टोटल 520 रुपये रिपेरिंगचे, म्हणजे 1300 आणि 500 1800 रुपये खर्च आला। टोटल 1800 रुपये खर्च केला आहे गाडीला आज। आणि फायनली गाडी थोडी रिपेअर चालू झाली आहे, पण थोडीशी क्लचचा थोडा प्रॉब्लेम येतो आहे। म्हणजे क्लच दाबला का गाडी उठती आहे जराशी, म्हणजे पिकअप घेते, कारण क्लच प्लेट नवीन टाकली तर उठती जराशी। आणि थोडंसं जजमेंट पण जमून राहिलं, आता थोडा हातात बसायला टाईम लागेल, पण सेल्फ स्टार्ट होती। हे चांगलं झालं आहे, गाडीचं सेल्फ स्टार्ट व्हायला, किक मारायचा ताण वाचला, नाही तर किक मारून चालूच होत नव्हती, तर फायनली चालू होती। तर आजचा प्लॅन आहे आमरस पुरी आणि सोबत श्रीखंड। तर श्रीखंड पण आणला आहे मी। तर एक मिठाची पुडी आणली आणि ते कढीपत्ता आणला आहे 8 रुपयाचा। तर एवढं कढीपत्ता आणि मीठपुडी आणली आणि सोबत एक श्रीखंडाचा डबा आणला आहे, तर तुम्हाला दाखवतो। तर हा श्रीखंडाचा डबा आहे, तर श्रीखंड महाग झाला आहे, 125 रुपयाला झाला आहे हा अर्धा किलोचा। तर हा मला 119 रुपयाला भेटला आहे। तर फ्रीजरमध्ये ठेवून देतो आता, नाही फ्रीजमध्ये ठेवून देतो, थोडासा पातळ झाला आहे। तर आमरससाठी आंबे आणले, तर बघू शकता आंबे आणले, तर आंबे चांगले भेटले आज। तर 100 रुपये किलो होते, म्हणजे 110 रुपये किलो होते, पण मला 100 दिले। आणि याच्यात काही आंबे अजून, तर टोटल 3 किलो आंबे आणले मी केसर। तर याचं थोडं गाडीवर अजून पातळ झाला हा, तर छानपैकी आता आमरस आणि पुरी करायची। जेवण
वणीक काय जाणार आहे. तर इथं पुऱ्या बनवायला घेतलेल्या आहे आता. संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे. तर 8:39 झाली. तर इथं पुऱ्या लाटून घेतल्या आहे. इकडं आणवी पण पुरी तयार करून राहिली. मस्त कर, व्यवस्थित कर, चांगली कर. येते का तुला बनवता? हां, शिवम काय मागतोय इकडं? शिवमला भूक लागली होती ना? शिवमचं जेवण झालं का? तर आणवीचे इकडे चालू आहे पुरी लाटायचे. तळणार आहे का तू? तळून खाणार आहे? घाण केलं नाही ना ते पीठ जास्त तू? मग नको तळू, ते घाण होईल. तर एवढे आंबे उरले. आंबरस तयार करून झालाय. फक्त आता पुऱ्या तळायच्या बाकी आहे. मग लगेच जेवायचं. एवढंच केलंय का? काय करू राहिलं? चपाती पण करू राहिलं का? हां का? मला 8 पुऱ्या लागते. हां, तर पुऱ्या थोड्याच बनवल्या जाते. हां का? तुला माहिती आहे की कमी केलं का जास्त खाल्लं जातं, असं राहतं. जास्तपेक्षा एक्स्ट्रा ठेवायची म्हणजे सकाळी उठून खाता येईल. एक्स्ट्रा पण होते का? बाळा पण बनवायला लागला काय पुरी? बाळा पण बनवलं इकडं. आणि काय चालू आहे खेळ? हे काय ड्रॅगन बनवलं का? काय बनवलंय? कोणती ड्रॉइंग आहे? अंडा ऑमलेट. तर चालू आहे इकडे स्वयंपाक. अजून केव्हा होतं काय माहिती. तर 8:40 झालेले. तळता तळता हां, हां. कसं केलंय? टीव्हीवर पेपर पेक नाही पाहिजे का तुम्हाला? सगळे स्वयंपाकाला भेटले किचन मध्ये. सगळे स्वयंपाक करायला लागले आज. क्या हुआ? तर फायनली इकडे पुऱ्या तळायचं काम चालू झालेलं आहे. एवढ्या पुऱ्या होत्या इकडे. तर 2 पुऱ्या झाल्या आता तळून. तिसरी टाकली तळायला. उन्हाळ्याचे दिवस आहे, मग गरम होणारच ना. 27 मेला मान्सून येत असतं, पण 27ला मान्सून नाही आला अजून. मान्सून दाखल नाही झाला अजून. केरळमध्ये झाला का मान्सून दाखल? अजून केरळमध्ये नाही दाखल झालं. जेव्हा केरळमध्ये दाखल होईल तेव्हा इकडे. का तामिळनाडूला होतं? केरळला होतं. हां. फायनली आता तिसरी पुरी झालेली. 4थी पुरी टाकली आता तळायला. तर मस्त अशा पुऱ्या झाल्या आहे इकडे. किंवा मानवीचं चालू आहे भांडणं. दोघं करते भांडणं कशावरून. आता मानवीला दिलं आहे रिमोट स्पेशल टी व्ही बघायला. मानवी इथं बसली आहे, झोपली आता इथं रिमोट घेऊन. आणि हा इकडे टावळे आहे. सगळे भांडणं करत होता. कशाला रडत होता रे? आता उशा घेऊन काय करतोय? खुर्चीवर बसायला चालला का? खुर्चीवर राजगादी बनवतोय का? आणि इकडे चालू काय लावलंय पहा अन्वीने कार्टून. अन्वीने काय लावलंय काय माहिती. काय लावलंय अन्वी? तुम्ही लावली का? अन्वीने वेगळंच कार्टून लावलंय काहीतरी. आणि इकडे चालू पुरे तळायचं काम. तुम्ही आले का फुगते? गेले का फुगते? पुढे फुगली का? अरे वा, मस्त फुगली का?
तेव्हा आता तेल गरम झालं म्हणून फुगू नाही राहिली. ही बाई 2 नंबरची फुगली पहिलीच फक्त नव्हती फुगली गेली तिकडे तवा तेल गरम नव्हतं म्हणून होत होत तसं. आता तेल गरम असतं तर गरम झाले त्याच्यामुळे फुगायला लागली. असं राहतं ते. गेले ना बरोबर फुगली किंवा ती पातळ बनवेला असन तू. काहीतरी प्रॉब्लेम होते जे फुगायचे तिच्यात काहीतरी जास्त पातळ बनवली का लगेच फुगते आणि गरम तेल असलं का लगेच फुगते. आता ही फुगन का पाहू बरं. टकली नाही पुढे चिटकली तुला नाही टाकता नाही येत का. काय फुगली गरम जास्त तेल गरम झालं का फुगतीच. ते तडकते जास्त लवकर. तर जेवण वाढून घेतलं इकडे पुऱ्या आहे आणि इकडे श्रीखंड वाढून घेतलाय सगळ्यांना ताटामध्ये. आता आंबरस आणि पुरी, आमरस पुरी आणि श्रीखंड तर 3 मेनू आहे आपल्याकडे खाण्यासाठी. तर अन्वीने इकडे घेतलंय. अन्वीचा मेनू बघून घ्या. अशी काय बसली का अन्वीचं बघा आमरस पुरी आणि श्रीखंड तर 3 घेतलंय. आता माझं इकडं वाढून घेतं इकडं आणि शिवमनी पण घेतलंय. तर फायनली आलं इकडं माझं आमरस पुरी, बाळाची ताट आमरस पुरी श्रीखंड. तर इथं पुरी आहे, इथं आमरस आहे, इथं श्रीखंड आहे. तर 3 आयटम आलेले आहे आपल्या इकडे खायला. तर या मित्रांनो जेवण करायला. तर जेवण करतो आम्ही फायनली आणि इकडे चालू आहे TV सर्वांचं जेवण. मागं सर तिकडे पप्पा कसं आहे ती ताट दाखव तिकडं शिवमनी पण घेतलंय, अन्वीनी पण घेतलंय आणि इकडे बाकी अजून. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके थँक्यू.